जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे। जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील आज मशाल हाती घेणार आहेत। उन्मेष पाटील आज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मातोश्रीवरती दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे उन्मेष पाटील हे नाराज आहेत। जळगावमध्ये आता स्मिता वाघ विरुद्ध उन्मेष पाटील अशा लढतीची शक्यता वर्तवली जाते। भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आज 12 वाजता हा पक्ष प्रवेश होणार आहे। तर काल झालेल्या उन्मेष पाटलांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी काय म्हटलंय, त्यावरती उन्मेष पाटलांनी काय म्हटलंय आणि भाजपने काय म्हटलंय हे बघूया। आपल्याकडे प्रवेश करतात त्यांना तिकीट मिळते अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत। काय उद्यापर्यंत कळेल। त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल। फक्त एवढं चर्चा सकारात्मक का? आणि राऊत साहेब आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आहे। आमची राऊत साहेबांशी या सगळ्या सहकाऱ्यांशी कायम चर्चा होत असते। त्या निमित्ताने आज मी संवाद साधायला आलेलो आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका। राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे। आजकाल ती जपली जात नाही, ती जपण्याचा हा प्रयत्न आहे। निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक जण इच्छुक असतात। काही जण त्या ठिकाणी जागा मिळाली नाही तरी पक्षाच्या विचारधारेशी पक्षाशी एकनिष्ठ राहून त्या ठिकाणी काम करत असतात। परंतु आता एखाद्याला निवडणूकच लढवायची असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला सीट मिळाली नाही म्हणून भूमिकाच घ्यायची असेल तर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी अनेक लोक अनेक पक्षात घेताना दिसत आहेत आणि तशा प्रकारची भूमिका आहे की काय ही आपल्याला काही कालावधीत निश्चितपणे दिसून येईल। 2019ला ज्यावेळेला माझं तिकीट कापलं गेलं होतं त्यावेळेला उन्मेष दादांना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट दिलं गेलं होतं। त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे ही बहीण खंबीरपणे उभी होती आणि त्यावेळेला त्यांना प्रचंड मताधिक्याने आम्ही सगळ्यांनी मिळून नेत्यांनी मिळून सगळ्यांनी निवडून दिलं होतं आणि मला पूर्णपणे आजही विश्वास आहे की दादा असं काही पाऊल उचलणार नाही। आणि याच विषयात अधिक बोलूया। आपले प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। आज मातोश्रीवरती चेतन हा पक्षप्रवेश होतोय। कशा घडामोडी या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आज घडताना आपल्याला मातोश्रीवरती बघायला मिळणार आहे चेतन? खरं तर उमेश पाटील हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती, मात्र ते पक्षप्रवेश करतील असं चित्र कुठे दिसत नव्हतं। अपक्ष निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी होती। भाजपने तिकीट कापल्यानंतर एकले चलाची भूमिका उमेश पाटील यांनी घेतली होती। मात्र कालच्या त्यांच्या संजय राऊत यांची अशी झालेली प्राथमिक चर्चा, त्यानंतर उद्धव ठाकरे यांची झालेली मातोश्रीवरील भेट, यानंतर आज होणारा पक्षप्रवेश, या सर्व घडामोडी पाहता जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरेंकडनं किंवा महाविकास आघाडीकडून अजून कोणताही उमेदवार देण्यात आलेला नाहीये। त्यामुळे उन्मेष पाटील यांनी जर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतायत आज आणि या प्रवेशानंतर नेमकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण त्यांच्या सोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे देखील ठाकरेंच्या शिवसेनेतच प्रवेश करतायत। त्यामुळे करण पवार हे देखील जळगाव लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार असल्याचं चित्र होतं आणि हे दोन्ही नेते जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी खूप महत्वाचे आणि मोठे मानले जातात। त्यामुळे या दोघांचा पक्षप्रवेश एकाच दिवशी होत आहे, एकत्र होत आहे। त्यामुळे नेमकं लोकसभा मतदारसंघात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी कोण उमेदवार असणार आणि आजच्या या पक्षप्रवेशावेळी उन्मेष पाटील यांच्या सोबत अजून भाजपचे कोणते नेते आणि पदाधिकारी प्रवेश करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। बरोबर, त्यामुळे आज कोण कोण प्रवेश करतं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हे आपल्याला बघायचं आहे। धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।